नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेल्या रविवारी भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदींना आपण गमावलं. त्यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. त्यांच्या अत्यवस्थ झाल्याची आणि निधनाची बातमी गेल्या रविवारी आल्याने आपण गेल्या रविवारचा एपिसोड प्रसारित केला नाही. त्यांना श्रद्धांजली देण्याचाच विचार त्यामागे होता आणि त्यांचं दुःख त्यांच्या जाण्याचं एवढं मोठं आहे की हा विषय हा त्याच्या इतका इम्पॉर्टन्सचा विषय मला वाटला नाही आणि त्यामुळे गेल्या रविवारी हा एपिसोड प्रसारित केला नाही. त्याच्या आधीच्या रविवारी ज्यांनी तो एपिसोड बघितला असेल किंवा ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो आवर्जून जाऊन बघावा, कारण रिफ्लेक्सॉलॉजी या अतिशय प्रभावी तंत्राची माहिती द्यायला मी गेल्या रविवारी सुरुवात केली आहे. ही एक पूरक उपचार पद्धती आहे. अतिशय साधी सोपी आहे पण अतिशय प्रभावी आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही आम्ही कोणीही शिकून आपल्यावर त्याचा प्रयोग करू शकतो आणि अनेक व्याधींमधनं मुक्तता मिळवू शकतो, अनेक वेदनांमधनं मुक्तता मिळवू शकतो, चिंता ताणतणाव ह्याच्यातून मुक्तता मिळवू शकतो. आणि म्हणून रिफ्लेक्सॉलॉजी ही मुळापासून जाणून घेणं हे गरजेचं आहे. गेल्या रविवारी जो पहिला एपिसोड रिफ्लेक्सॉलॉजीचा प्रसारित झाला त्यात मी फूड रिफ्लेक्सॉलॉजीची माहिती दिली होती. पण त्याच वेळेला मी असंही म्हटलं होतं की फूड रिफ्लेक्सॉलॉजी ही जगभर अतिशय लोकप्रिय असली, अतिशय प्रभावी असली तरी आपल्याला स्वतःच्या पायावर जर फूड रिफ्लेक्सॉलॉजी करायची झाली तर काही स्वाभाविक मर्यादा येतात. म्हणजे आपण पायाला मसाज करू शकतो पण समोरच्यानी आपल्या पायाला मसाज करणं आणि आपण करणं याच्यात जो फरक पडतो तो स्वाभाविकच त्याच्यात फरक पडतो. पण त्याचबरोबर हँड रिफ्लेक्सॉलॉजी हे असं तंत्र आहे की जे आपण आरामात बसल्या बसल्या कोणीही स्वतःवरही त्याचा प्रयोग करू शकतो आणि आपल्याला व्याधीमुक्त करू शकतो. मात्र गेल्या वेळेला मी जी एक वॉर्निंग दिली होती किंवा जो एक इशारा दिला होता की ही मूळ उपचार पद्धती नाही. म्हणजे असं की कॅन्सर झाला, हार्टचा प्रॉब्लेम असेल तर कॅन्सरचं ऑपरेशनच करावं लागेल. हार्टला बायपास, ओपन हार्ट जे काय त्यांना उपाय सांगितले असतील किंवा अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी तर ते तसेच उपाय करावे लागतील. मात्र त्याच्या वेदना कमी करणं किंवा त्यातून लवकर बाहेर येण्यासाठी शरीराला मदत करणं हे काम रिफ्लेक्सॉलॉजी करू शकते. हँड रिफ्लेक्सॉलॉजी आत्तापर्यंत फार कमी आधुनिक संशोधन, आधुनिक पद्धतीने झालेलं संशोधन रिफ्लेक्सॉलॉजीवर फार कमी उपलब्ध आहे. पण त्याचबरोबर हँड रिफ्लेक्सॉलॉजीवर काही बेसिक सर्वेक्षणं झालेली आहेत. त्यातलं एक सर्वेक्षण असं आहे की अँझायटीमुळे जी डोकेदुखी होते ती हँड रिफ्लेक्सॉलॉजीने कमी होते का, किंवा छाती भरून आल्यासारखी वाटणं, छातीत कंजेशन असणं याच्यावर हँड रिफ्लेक्सॉलॉजी उपयोगी पडते का, किंवा अँजिओग्राफी सांगितल्यावर जी माणसाला अँजिओग्राफीसाठी किंवा अँजिओप्लास्टीसाठी जाताना जी चिंता लागलेली असते किंवा तो जो त्याचं चित्त थाऱ्यावर नसतं त्यातून त्याला मुक्तता देण्यासाठी हँड रिफ्लेक्सॉलॉजी उपयोगी पडते का. एकूणच आपला स्ट्रेस, आपली अँझायटी हे सगळं कमी करण्यासाठी हँड रिफ्लेक्सॉलॉजी किती उपयोगी पडते याच्यावर बऱ्यापैकी आता अभ्यास झालेला आहे आणि हँड रिफ्लेक्सॉलॉजी त्याच्यावर अतिशय उपयोगी पडते असंही लक्षात आलेलं आहे. मी गेल्याही याच्यात सांगितलं की रिफ्लेक्सॉलॉजीला आणखीन एक नाव असं आहे की झोन थेरपी. आधुनिक पाश्चात्य वैद्यकाचा त्यांनी जेव्हा ह्याचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला त्यांनी 10 झोनमध्ये आपल्या पूर्ण शरीराची विभागणी केली. हे 10 झोन आपल्या हातावर आणि पायावरही दिसतात आणि त्यामुळे आपल्याला ज्या व्याधी आहेत, म्हणजे समजा एखाद्याला युरिन पास होत नसेल, किडनीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा छातीत काही प्रॉब्लेम आहे किंवा सायटिका आहे किंवा पाठदुखी आहे, थायरॉईडचा काही प्रॉब्लेम आहे तर नक्की कुठच्या झोनमध्ये दाबायचं हे जर त्याला माहिती असेल तर तो त्याचा उपचार करू शकतो. आत्ता तुम्हाला स्क्रीनवर हँड रिफ्लेक्सॉलॉजीचा एक चार्ट मी दाखवते आहे.
तो चार्ट बारकाईने बघा. तुमच्या असं लक्षात येईल की डोळ्यापासून ते आपल्या वरच्या आणि खालच्या सगळ्या अवयवांचं प्रतिबिंब आपल्या हातात पडलेलं त्यात दिसतं आहे. त्यामुळे त्या अवयवात जर प्रॉब्लेम असेल, पोटदुखी असेल, डायफ्रामच्या इथे प्रॉब्लेम असेल, छातीच्या इथे प्रॉब्लेम असेल, डोळ्याच्या इथे असेल, पाटकण्याला असेल, जो प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी फक्त जरी दाबलं तरी आपल्याला त्वरित आराम मिळतो. हे मी करून बघितलं आहे, हा खरंच मिळतो. त्याच्यामुळे हा चार्ट तुम्ही नीट बारकाईने बघा. तुमच्या आपोआप लक्षात येईल की आपण घर बसल्यासुद्धा हे करू शकतो. मला नेहमी असं वाटत आलं आहे की आपल्याकडे रिफ्लेक्सॉलॉजी उदयाला आपल्या भारतात नाही आली, पण आपल्या ज्या सगळ्या रिच्युअल्स आहेत त्याच्यात आपण हातांचा वापर करतो. आपल्या स्वयंपाकात आपण हाताचा वापर करतो, त्यामुळे आपली बोटं लवचिक असतात. आपण खाताना हाताने खातो, काट्या चमच्याने नाही खात. आपोआपच हाताला आपण हे देतो. कराग्रे वसते लक्ष्मीसारखा श्लोक आपण रोज सकाळी उठल्यावर म्हणत होतो. त्यात त्यांनी धार्मिक अर्थाने तो श्लोक जरी असला, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम, हा जरी धार्मिक अंगाने श्लोक आपल्याकडे आला असला तरी जेव्हा मी ही शास्त्र शिकत गेले, ॲक्युप्रेशर असेल, रिफ्लेक्सॉलॉजी असेल, तेव्हा माझ्या लक्षात आलं प्राणिक हिलिंग असेल, या आपल्या हाताचा आपल्या स्वास्थ्यासाठी किती उपयोग आहे हे माझ्या लक्षात येत गेलं आणि मला ह्याच्यातला रस माझा वाढायला लागला. कराग्रे वसते लक्ष्मी, आपला ब्रेन, पिट्युटरी ग्लँड्स हे सगळं इथे आहे. करमध्ये सरस्वती, इथे आपले सगळे छातीतले आणि पोटातले अवयव आहे. करमूले तू गोविंदम, सायटिका वगैरे हे सगळे इथे आहेत. म्हणजे थोडक्यात आपला हात हा आपल्या स्वास्थ्याचा आरसा आहे. त्याच्यामुळे आपण जर आपल्या हाताकडे नीट लक्ष दिलं, हाताला जरी नुसता व्यायाम दिला तरी आपल्याला आपलं स्वास्थ्य टिकवणं शक्य आहे. हे कसं करायचं, हँड रिफ्लेक्सॉलॉजी आपली आपण करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं. कसं करायचं तर त्याच्या 4 पद्धती आहेत. त्याची काही चित्र मी तुम्हाला आता दाखवणार आहे. पहिली जी पद्धत आहे ती क्रीपिंग. तुम्ही जर बघितलं असेल कोणती अळी किंवा कॅटरपिलर पुढे कसा जातो, असा सरकत जातो. आपल्या अंगठ्याच्या जोराली आपल्याला जिथे जोर द्यायचा आहे तिथे असं करत आपण जर सरकत गेलो तर ती जी मूवमेंट आहे तो पहिला प्रकार आहे हँड रिफ्लेक्सॉलॉजीचा. कशा प्रकारे हँड रिफ्लेक्सॉलॉजीचा व्यायाम दिला जातो. इथे जर मला जायचं असेल तर असं करत मी हळूहळू पुढे सरकायचे. दुसरा जो प्रकार आहे तो दाब देणं आहे, पण वेदना होतील इतका दाब देणं नाही, ॲक्टिवेशन होईल, त्या रिफ्लेक्स पॉईंटचं ॲक्टिवेशन होईल इतपतच त्या ठिकाणी दाब द्यायचा आहे. तिसरा जो त्याचा प्रकार आहे तो रोटेशननी आहे. गोल गोल तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत असेल तर गोल गोल अंगठ्यानी, बोटांनी केलं तरी चालतं, अंगठ्याचा जोर जास्त पडतो. गोल गोल हे करणं. चौथा जो प्रकार केला जातो, ज्या तऱ्हेने ते केलं जातं त्यात 2-3 पद्धती एकत्र केल्या जातात. म्हणजे असं अंगठ्याने पुढे सरकणं क्रीपिंग, किंवा दाब देणं, किंवा गोलाकार वर्तुळांनी हे करणं. अशा 2-3 पद्धती एकत्र येऊनही हा रिफ्लेक्सॉलॉजीचा व्यायाम किंवा ॲक्टिवेशन त्यांनी केलं जातं. काही जणं वरून खाली आणि खालून वर अशाही पद्धतीने त्याचा व्यायाम देतात. हे प्रत्येकाला ज्याला जे इफेक्टिव्ह वाटतं. मी बेसिक पद्धती तुम्हाला सांगितल्या, पण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करायचं असेल तरी हरकत नाही. जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तिथे तुम्ही करणं, दाब देणं एवढंच त्याच्यासाठी अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही बोटाने द्या, अंगठ्याने द्या, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. मात्र तुम्हाला आत्ता स्क्रीनवर जे दिसत असेल दोन्ही हातांची चित्र मी दाखवते आहे, किंवा सुरुवातीलाही मी दोन्ही हातांची चित्र दाखवली. जनरली उजव्या हातापासून सुरुवात केली जाते, कारण मी असं म्हटलं की ची म्हणजे प्राणशक्ती, तिचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी या पद्धती आहेत. तो जेव्हा सुरळीत होतो त्याला जेव्हा कुठे अडथळा येत नाही, प्राणशक्ती म्हणजे ची, याला ते ची म्हणतात, ती निर्वेदपणे शरीरभर फिरते, तेव्हा आपोआपच आपण व्याधी किंवा वेदना मुक्त होतो. त्यामुळे सुरुवात जनरली उजव्या हातापासून केली जाते, पण ते डाव्याही हाताला करायचं असतं. त्याच्यामुळे दोन्ही हातांना त्याचा हे करायचा असतो. डोळे, कान, छातीचा भाग, डायफ्राम तुम्हाला चित्रात दिसत असेल. हे सगळे जे अवयव आहेत, तिथे पाटकणा, पिट्युटरी ग्लँड्स, मेंदू,
त्याच्यानंतर थायरॉईड, असं करत 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 आपण हे सगळे पोटाचे म्हणजे आतडी बितडी, किडनीज इथे, हे सगळे करत करत त्याच्यामुळे आपण ऑलमोस्ट सगळे अवयव ह्याच्यातनं कव्हर करतो आणि त्याच्यामुळे आपण व्याधींपासून मुक्तता मिळवू शकतो. हातातच का करायचं किंवा पायालाच का करायचं? तर मी गेल्याही एपिसोडमध्ये सांगितलं होतं की त्यांनी जी मेरिडियन्स म्हटलं आहे, आपण त्याला नाड्या म्हणतो, त्यांनी त्याला मेरिडियन्स म्हटले. वेगवेगळ्या अवयवांची वेगवेगळी मेरिडियन्स आहेत. तर ही जी मेरिडियन्स आहेत त्यातली 12 मुख्य आहेत, त्यातली 6 हातामध्ये संपतात आणि 6 पायामध्ये संपतात. म्हणून फूट रिफ्लेक्सॉलॉजीला पायाकडे लक्ष दिलं जातं, हँड रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये हाताकडे लक्ष दिलं जातं. वेगवेगळे ह्याला उपाय आहेत. अगदी झोप येत नसली तरी इथे दाबल्यानंतर झोपेचा प्रॉब्लेम सुटतो. पाठकण्याला जर त्रास असेल किंवा लंबर रिजनला जर त्रास असेल तर इथे केल्यावर त्याचा प्रॉब्लेम दूर होतो. काही जण हात असे दाबणं किंवा असे खेचणं अशाही प्रकारे हँड रिफ्लेक्सॉलॉजीचा व्यायाम देतात. म्हणजे थोडक्यात आपण टाळ्या वाजवतो. म्हणजे आपण हे बसल्या बसल्या टी व्ही बघताना, हे करताना, हे सगळं आपण घरबसल्या करू शकतो किंवा ट्रेनमध्ये बसल्या बसल्या सगळ्या हात दाबला तरी काही फरक नाही पडत. कारण आपल्याला टोटल स्वास्थ्य हाच आपला हेतू असतो. माझा हा अवयव आत्ता दुखत असेल तर मी तिथे जास्त त्रास देईन, जास्त दाब देईन. पण मला पूर्णच जर स्वास्थ्य हवं असेल तर मला पूर्ण हाताकडे हे करणं भाग आहे. काही जण ह्याच्यासाठी हाताला हँड क्रीम किंवा मलम अशी काहीतरी लावून, लोशन्स असं लावून करतात. त्याची आवश्यकता नाही. नुसत्या हाताने जरी आपण हातावर हे केलं तरीसुद्धा ते आपल्याला होऊ शकतं. माझा अनुभव असा आहे की अंगठ्याने जर केलं तर त्याचा फायदा जास्त होतो. त्यामुळे तुम्हीही करून बघा, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. फक्त ही जी चित्रात तुम्हाला दाखवते आहे मी, त्यानुसार कुठचा अवयव कुठे आहे एवढंच लक्षात ठेवलं तरी उपयोगाला होईल. ते नाही लक्षात राहिलं आणि अख्ख्या हाताला, एवढंच तर हात आहे, अख्ख्या हाताला तो व्यायाम दिला तरी त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता पुढच्या एपिसोडमध्ये मी वेगवेगळ्या व्याधींसाठी कुठे दाबायचं असा एक एपिसोड घेणार आहे आणि त्याच्यानंतर कानाकडे वळणार आहे. कारण रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये पाय, हात आणि कान हे तीनच हे महत्त्वाचे आहेत आणि तिथे दाब देऊन वेगवेगळ्या प्रकारे आपण व्याधी किंवा वेदनामुक्त स्वतःला करू शकतो आणि ते आपल्याला सहज शक्य आहे. पण पुढच्या एपिसोडमध्ये मी ज्या महत्त्वाच्या आहेत की निद्रानाश आहे, पोटाचा सतत प्रॉब्लेम आहे, ॲसिडिटी आहे, पाठकंबर दुखती आहे, हे जे जनरल प्रॉब्लेम्स आहेत, चष्मा लवकर लागला आहे, डोळे दुखत आहेत, या सगळ्यासाठीचे जे पॉईंट्स आहेत ते मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतरच्या एपिसोडमध्ये आपण कानाकडे वळू. ही अशीच सगळी माहिती घेऊन मी दर रविवारी आपल्या भेटीला येणार आहे. ही माहिती तुम्ही चुकवू नये, तुम्हाला ती मिळावी यासाठी मात्र तुम्ही हे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. मला खूप चांगला फीडबॅक मिळतो आहे की लोकांना ह्याचा खूप फायदा होतो आहे. त्याच्यामुळे तुम्हीही मागे राहू नका. तुम्ही हे चॅनल आजच सबस्क्राईब करा म्हणजे कोणताही एपिसोड तुम्ही मिस करणार नाही. आता आजची टिप, मी बघते की अनेकदा लहान मुलांना विशेषतः या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसात नळ फुगतात. काही झालं तर आजकाल पटकन डॉक्टरकडे जायचं, चाइल्ड स्पेशालिस्टकडे जायचं असा एक प्रघात पडल्यासारखा झाला आहे, ज्याची काही खरी आवश्यकता नसते. मी माझ्या मुलाच्या बाबतीत अजिबात डॉक्टरकडे सारखी गेले नाही. घरगुती उपचारांनी त्याचे सगळे प्रॉब्लेम्स मी दूर केले. तसंच पोट आणि हा प्रॉब्लेम, हा जो मी आज उपाय सांगते तो फक्त लहान मुलांसाठीच आहे असं नाही, तो कुणीही करू शकतो. पोटदुखी असेल, नळ फुगले असतील, गॅसेसचा त्रास होत असेल तर बेंबीमध्ये खोबरेल तेल टाकायचं, हिंगाची पावडर टाकायची आणि गोलाकार मसाज करायचा आणि तो मसाज खालच्या साईडनी घ्यायचा. म्हणजे जे गॅसेस किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील ते आपल्या योनी वाटे किंवा ह्यानी निघून जातात आणि आपल्याला त्वरित आराम मिळतो. हिंगाचं पाणी पिऊनही मिळतो. राजबिंदू नावासारखं एक तेल येतं बाजारात, ते पाण्यात घालून प्यायले त्याचे 2 ड्रॉप्स किंवा ते पोटाला लावलं तरी त्याचा फायदा होतो. त्यामुळे ज्यांना कोणाला असा त्रास होत असेल, विशेषतः लहान मुलांना, तर त्यांच्यासाठी हा करून बघा. खूप छान वाटतं आणि लगेच आराम मिळतो. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.